दिनांक 11 जानेवारी 2026 रोजी रात्री पोलीस उपनिरीक्षक संदीप नेवरे हे त्यांच्यासोबत पोलीस अंमलदार इलियास शेख, अफसर बागवान व चालक फिरोज पठाण यांच्यासह रात्र गस्त घालत असताना माळवेस चौक येथे रात्री 11 वाजण्याच्या सुमारास पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ जिचा क्रमांक MH17 BE 5007 संशयास्पद अवस्थेत उभी राहिलेली दिसून आली। पोलिसांनी गाडीत बसलेल्या इसमाची चौकशी केली असता त्यांनी आपलं नाव संजय पांडुरंग बहिर, त्याचं वय आहे 27 वर्ष, तो राहणार आहे नवगण राजुरी बीड असं सांगितलं। मात्र तो त्या ठिकाणी का थांबला होता याबाबत समाधानकारक उत्तरे न देता उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने पोलिसांचा संशय बळावला। त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक संदीप नेवरे व पोलीस अंमलदार इलियास शेख, अफसर बागवान यांनी गाडीची सखोल तपासणी केली असता त्या स्कॉर्पिओच्या मधल्या सीट खाली एक लोखंडी पातीचा धारदार व घातक कोयता आढळून आला। पोलिसांनी तात्काळ संशयित आरोपीस ताब्यात घेऊन बीड शहर पोलीस ठाण्यात आणले। त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक सुद्धा करण्यात आली। त्याच्या ताब्यातून एक लोखंडी धारदार कोयता व पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी जप्त करण्यात आली आहे। पोलिसांनी अधिक चौकशी केली असता अटक करण्यात आलेला संजय बहिर हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी बीड ग्रामीण पोलीस स्टेशन, पिंपळनेर पोलीस स्टेशन व शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे खून करणे, खुनाचा प्रयत्न करणे, रात्री घरफोडी करणे, चोरी करणे अशा स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे। पोलीस निरीक्षक बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून सदर कारवाईत पोलीस उपनिरीक्षक संदीप नेवरे, पोलीस अंमलदार इलियास शेख, अफसर बागवान व चालक फिरोज पठाण यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे। पुढील तपास पोलीस हवालदार बबन जाधव करत आहेत।